श्री स्वामी समर्थ. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मृती लोकांच्या चमत्कार दाविती, काही वर्ष करुणी वस्ती मंगळ वेळे सोडिले. मोहळा माझे वास्तव्य करीत अपाटोळ झाले भक्त, येथींचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊन स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरून टोळांसी मागे परतणे भाग पडे. टोळ गेल्या परतोनी स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिले सेवकांनी परी नच मानिले त्या. तेथून निघाले अक्कलकोटा प्रति आले, ग्रामद्वारी वैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अरविंद होता तो करीत यांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळपाची गृहाप्रती, स्वामीसी जाणून ईश्वर मूर्ती चोळपा करी आदर. योगयागादिक काही चोळपाने केले नाही, परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळपाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तयापासून तयांची घरी राहिले स्वामी अवतरी, दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष असून कारभारी, परमज्ञानी असती जे. चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती, लोकां चमत्कार दाविती गावंत मात पसरली. लोकां माझी पसरली मात नृपासी कळला वृत्तांत, की आपुल्या नगरांत येथी विख्यात पातले. वार्ता ऐसे ऐकुनी राव बोलला काय वाणी, गावंत येथे येऊनी फार दिवस झाले. परी आमा श्रुत पाही आजवरी झाले नाही, आता जाऊनी लवलाही भेटू तया यती वर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकिली कानी, हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना. राम मुखांतुनी वाणी निघाली तोची येती मूर्ती, पुढे ठेली सखल सभा चकित झाली मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळवून गेली दुरी. शरणी भक्ती जडली तय सकळ सभा आनंदली, समस्ती पावले वंदिली. षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती द्रुपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेम भक्त परिसोत तृतीयोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय. श्री स्वामी समर्थ.